काही लोकांना सवय ते स्वतःच्याच बडाया मारते, विचारतही नाही समोरच्याले का हे माझं काम कसं आहे, पटलं काय पटलं, स्वतःच्याच बडाया मारते. स्वतःच्याच मताने एवढे पांचट करते, एवढे पांचट करते, एवढे बोलते का त्याचा थुका समोरच्याच्या तोंडावर उडते तरी त्याला काय भान नाही राहत. एवढे बोलते खूप पांचट, आणि नंतर बोलू बोलू एवढे होते स्वतःच खजील होते, स्वतःच पुरा चेहऱ्याला घाम येते, थांबते, मग असंच विषय बदलवते चालेल. तर असा विषय आहे. कारण कसं आहे, मी माझ्या स्वतःच्या तोंडावर म्हणणार का, समोरच्याने म्हटलं पाहिजे ना. जो माणूस स्वतः काहीतरी कर्तृत्ववान असते ना, त्याला स्वतः म्हणायची काही गरजच नाही राहत. आपलं कर्तृत्व लोकांनी सिद्ध केलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे हे काम खरोखरच चांगलं आहे, तेव्हा ते चांगलं असते. आपण स्वतःच्या तोंडाचं स्वतःचंच काम खूप तारीफ खूप वाहवा करत असेल तर समोरचा माणूस का म्हणते आता याला का सांगायचं म्हणते, आता याच्या कामात दुनियाभरचे फॉल्ट आहे, याच्यात दुनियाभरचे फॉल्ट आहे म्हणते, आता आपण कसं सांगायचं याला. तर त्याच्यामुळे कुठली गोष्ट चांगली वाईट लोकांना ठरवते, वेळ ठरवत असते चांगलं किंवा वाईट. कारण कुठली गोष्ट चांगली आणि वाईट वेळेनुसार ठरत असते. जसं आज एखादी गोष्ट जर मला फायदेशीर असेल तर उद्या ती गोष्ट नुकसानकारकसुद्धा असते. तर करिता लोकांना म्हणजे आपल्या कामाबद्दल आपण बोलू नका प्लीज, कृपा करून. त्याच्यामध्ये तुम्ही एखादं काम चांगलं जरी करत असेल ना, त्या कामाचं सुद्धा कमीपणा होते, त्याच्यात तुमचासुद्धा कमीपणा होतो. कोणाला काही देत असाल तर ते वारंवार सांगू नका लोकांना, अन्यथा ते दान नाही, ते सत्पात्री दान नाही. आपण जर कोणाला देत असाल तर शांत राहायचं, दान करा, गुप्त दान करा. ठीक आहे, धन्यवाद.